नमस्कार, रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्याने बनवलेले सुंदर असे महिरप ताटाभोवतीची मोत्याची रांगोळी बघणार आहोत। तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 6 नंबरचे लाल मोती लागणार आहेत, 6 नंबरचे पांढरे आणि 6 नंबरचे गोल्डन मोती लागणार आहे, तंगूस, सुई आणि कात्री लागणार आहे। चला तर आपण बनवूया। तंगूसमध्ये आपण 8 मोती घेतलेले आहेत। सुरुवातीला लाल, 3 पांढरे, परत एक लाल आणि 3 पांढरे असे एकूण 8 मोती घेतलेत आणि ह्या 8 मोतीचे गोल बनवून घ्यायचे। खालच्या मोतीमधून सुई काढायची, 8 मण्यांचं गोल तयार करून घेतलेलं आहे। आता हे जे 3 पांढरे मोती आहेत त्याच्या मधल्या मोतीमध्ये सुई घ्यायची आहे। आता इथं परत एक पांढरा घालायचा, परत एक लाल घ्यायचा आहे, परत 3 पांढरे घ्यायचे आहेत, परत एक लाल आणि परत एक पांढरा। असे एकूण 7 मोती घेतले। सुरुवातीला 8 घेतले होते, आता इथं आपण 7 घेतलेत। आता परत त्याच पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची। आता परत सुई पुढच्या हे वरचे जे 3 पांढरे मोती आहेत त्याच्या मधल्या मोतीमध्ये सुई घ्यायची। मधल्या मोतीमध्ये आपण सुई घेतलेली आहे। आता परत तसंच करायचं आहे। इथं पण 7 मोती घालायचे। सुरुवातीला आपण कसं घातलं तसं, सुरुवातीला पांढरा एक, लाल एक आणि 3 पांढरे, परत एक लाल घ्यायचं आहे आणि परत एक पांढरा, असे एकूण आपण 7 मोती घेतलेले आणि परत त्याच पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आणि परत वरचे जे 3 मोती आहेत त्या मधल्या मोतीमध्ये सुई घ्यायची। इथं ह्या मोतीमध्ये सुई घ्यायची। प्रत्येक वेळेस करताना मधल्या मोतीमध्ये सुई घ्यायची पांढऱ्या। आता हे असे आपण 3 गोल बनवलेत। असे आपण एकूण आता 40 गोल बनवून घेऊया, म्हणजे आपल्याला महिरप करता येईल। इथून करून घ्यायचंय। तर हे आपण असे एकूण 40 गोल बनवून त्याची पट्टी बनवून घेतलेली आहे। आता आपण ह्याच्या पुढे कसं करायचं बघूया। आता हे आपण सुई, हे जो पहिला लाल मोती आहे, पहिल्या गोलमधला लाल मोती, त्या लाल मोतीमध्ये आपण सुई घेतलेली आहे आणि इथं 3 लाल मोती घ्यायचे परत, आणि त्या खालच्या लाल मोतीमधून सुई काढायची, म्हणजे इथं लाल मोतीचं 4 मण्यांचं चौकोन तयार होईल। आता परत पुढच्या 2 पांढऱ्यामधून काढून परत लाल मोतीपर्यंत सुई घ्यायची, परत इथं 3 लाल मोती घ्यायचे। तुम्ही हे वेगवेगळ्या कलरमध्ये पण बनवू शकता। परत त्याच लाल मोतीमधून सुई काढायची आणि परत 4 मण्यांचं चौकोन बनवून घ्यायचं आहे। आता परत पुढे तसंच करायचं आहे, परत पुढच्या लाल मोतीपर्यंत घ्यायचं आहे, परत इथं 3 मोती घालायचे लाल, परत लाल मोतीपर्यंत घ्यायचं आहे परत पुढच्या, म्हणजे जे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोलमध्ये जे लाल मोती आहे त्याच्यावर प्रत्येक वेळेस आपण लाल मोत्याचं 4 मण्यांचं चौकोन करत जायचं आहे। पूर्ण पट्टी आपण अशीच करून घ्यायची। अशा प्रकारे पूर्ण पट्टी आपण विणून घेऊया। आता हे अशा प्रकारे आपण पूर्ण 4 मण्यांचं चौकोनी पूर्ण पट्टी विणून घेतलेली आहे। आता पुढची डिझाईन करताना हे जे 4 मण्यांचं चौकोन केलं होतं त्याच्या वरच्या मोतीमध्ये आपण सुई घेतली आहे इथे। आता इथे 4 पांढरे मोती घालायचे आहेत,
आणि 2 लाल घ्यायचे, एक गोल्डन घ्यायचं आहे आणि परत एक लाल घ्यायचं आहे. असे एकूण आपण 8 मोती घातले तिथे, 4 पांढरे आणि हे 4. आता हे वरचे 3 मण्या सोडायचे. 3 मण्या सोडून खालचा जो लाल मोती आहे त्याच्यामधून सुई काढायची आणि चांगलं ओढून घ्यायचं आहे, म्हणजे गोल्डन मणी वरच्या बाजूला येईल असं बनवायचं आहे. आता परत इथं 4 मोती घालायचे, 4 पांढरे मोती घ्यायचे, हे जे मधलं चौकोन आहे हा सोडून पुढच्या चौकोनच्या वरच्या मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे. आता परत 4 मोती घालायचे, अतिशय वेगळं आणि थोडे डिझाईन अशी भरीव वाटते ही. ताटाभोवती घातल्यानंतर अतिशय सुंदर डिझाईन दिसते ही. आता परत हे वरचे 3 मोती सोडून खालच्या लाल मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढायची, ओढून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेस चांगलं आणि परत इथं 4 मोती घालायचे. तुम्ही हे 2-3 कलर 3-4 कलरमध्ये किंवा 2-3 कलरमध्ये पण ही डिझाईन बनवू शकता. हे पूर्ण आपण अशा प्रकारे पूर्ण चौकोनवर करत जाऊयात. अशा प्रकारे सुंदर अशी महिरपची डिझाईन तयार झालेली आहे. ताटाभोवती घातल्यावर अतिशय सुंदर दिसते ही डिझाईन. तुम्हाला अजून मोठा साईज हवा असेल तर तुम्ही जी खालची पट्टी आपण 40 गोलची बनवली होती त्या ठिकाणी तुम्ही अजून पट्टी वाढवू शकता, म्हणजे तुम्हाला जसं मोठं हवं असेल तसं. ते ही डिझाईन केली आहे ते ह्याच्यामध्ये मीडियम ताट आपण व्यवस्थित बसवू शकता किंवा मोठ्या ताटाभोवती पण व्यवस्थित बसते. तरी तुम्हाला अजून मोठा हवा असेल तर तुम्ही पट्टी मोठी बनवू शकता. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.